नमस्कार. आपण चर्चा करतोय अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोपोली संदर्भामध्ये. जे सुनील पाटील होते शिंदे गटाचे, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षप्रवेश केलाय. आता सुनील पाटील किती वेळा पक्ष बदलणार असं मी म्हणत नाही. सोशल मीडियावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होत आहेत त्या पद्धतीने मी बोलतोय. सुनील पाटील हे खालापूरमध्ये असेल, खोपोलीमध्ये एक दिग्गज व्यक्तिमत्व, मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. ग्राउंड लेवलला भेटणारा नेता, सर्व सुखदुःखात जाणारा हा नेता, हा किती वेळा पक्ष बदलतो हे लोक विचारायला लागलेत. हे मी विचारत नाही. लोक सोशल मीडियातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियाचं विश्लेषण करायचा विचार झाला म्हणून आज ती प्रतिक्रिया करतो. याआधी सुद्धा मातोश्रीवर जेव्हा मी रिपोर्टिंग करत होतो त्यावेळेला नितीन सावंत यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्यावेळेला सुनील पाटील नाराज झाले होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी बोलवलं, सुनील पाटील तुम्हाला नितीन सावंतांचं काम करायचं, पुढचा जो आहे तुमच्या हातामध्ये पुढचे काही समीकरण असतील खोपोली वगैरे अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आलं होतं असं ते म्हणतायत. किंवा त्यावेळेला सुनील पाटील यांनी प्रतिक्रिया, नितीन सावंत यांचा माझा पाठिंबा असेल आणि शिवसेनेचा आमदार होईल अशा प्रकारची भूमिका त्यावेळी सुनील पाटील यांनी व्यक्त केली. 4 दिवसात परत महेंद्र थुर्वेंच्या शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे तिथे सुद्धा सुनील पाटील मराठा चेहरा म्हणून ते निर्माण झाले. त्यांनी तो जरांगे पाटलांसाठी राजीनामा दिला. नंतर मग निवडणुका जवळ आल्या, तिथला राजीनामा पाठिंबा किंवा तिथला राजीनामा फेटाळला आणि परत शिंदेच्या उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटामध्ये मोर्चाबांधणी करायला सुरुवात केली. परत नितीन सावंत उमेदवारी असताना तेव्हा त्यांच्या दावेदारी करण्याचं काम जेव्हा सुनील पाटील केलं, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेच्या शिवसेनेत आले. शिंदेच्या शिवसेनेत काही दिवस राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र थुर्वेंचं काम केलं. परत त्यांना काय वाटलं, तिथे काय प्रोटोकॉल, काय फोटोवरून काय नाराजी नाट्य असेल, त्याच्यानंतर ते परत एकदा सुधाकर घरांच्या अजित पवार गटामध्ये आले. त्यामुळे सुद्धा याच निवडणुकीमध्ये साधारणपणे त्यांनी 2 पक्ष वेगळे. मूळचा ठाकरे गट आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. जेव्हा सुरेश लाड होते त्यावेळेला ते सुद्धा सुरेश लाडांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ते सध्या सुधाकर घरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपल्याला पक्षप्रवेश केलेला आहे. तटकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश केलेला आहे. तटकरेंनी मला एक फोन केला आणि मग मी साहेबांसोबत आलो अशी त्यांची भूमिका आपल्या भाषणात व्यक्त करताना दिसून येते. पण त्यांनी भाषणातून महेंद्र थुर्वेंचा काही समाचार घेतलेला नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अधोरेखित करावासा वाटतो. मूळ मुद्दा असा की सुनील पाटील किती वेळा पक्ष बदलत आहेत, त्यांची प्रतिमा पक्ष बदलल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना धोका निर्माण होणार आहे का? कारण सतत पक्ष बदलणारा माणूस अशी त्यांची भूमिका ते स्वतः निर्माण करतायत का? आगामी काळामध्ये खोपोली नगर परिषदे निवडणुकीनिमित्ताने जर आपण विचार केला तर हा प्रचार भविष्यामध्ये निवडणुकीनिमित्ताने होईल. सुनील पाटील पक्ष बदलतायत, ती भूमिका बदलतायत अशी जी हे चर्चा होऊ शकते, त्याचा फटका आगामी काळामध्ये. मूळ मुद्दा आहे की अश्विनी पाटील जे आहे भाजपामध्ये, त्या सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या आहेत. मूळ मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, काही महिला नगरसेवक आहे. मग नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं तर मग अश्विनी पाटील दावेदारी ठोकू शकतात किंवा दावेदारी होऊ शकतात अशी भूमिका जी आहे ती अजित पवार गटाच्या काही महिला नेत्या व्यक्त करतायत, ऑफ द रेकॉर्ड करतायत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अश्विनी पाटील आल्यामुळे काही महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते की आता आमचं काय होणार, आता नगराध्यक्षपद आम्हाला मिळणार की मग अश्विनीताईंना भेटणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग दत्तात्रय मसुरकर भविष्यामध्ये नाराज राहणार का, काय नेमकी त्यांची खेळी राहणार का? आता सुनील पाटील म्हणणार मी नगराध्यक्ष पदासाठी आलो किंवा नगराध्यक्ष पदाचा शब्द दिला की नाही तोही ते भविष्यामध्ये सांगतील. त्या संदर्भात काही चर्चा झाली का, हा महत्वाचा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी दत्ता मसुरकर विरुद्ध सुनील पाटील असा संघर्ष राहू शकतो का? आता आरक्षण नेमकी काय पडतं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मसुरकरांना शस देण्यासाठी सुनील पाटीलांची मराठा एंट्री केली का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये खोपोलीकडे लक्ष देताना दिसून येते. आता सुनील पाटील जे सतत पक्ष बदलत आहेत त्याचा फटका त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किती बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सुनील पाटलांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक चेहरा मिळाला. मराठा किंवा सर्वसामान्य सुखदुःखात जाणारा हा नेता आहे. पण मात्र सतत पक्ष बदल असल्यामुळे त्यांना फटका आणि त्यांच्या पक्षाला फटका बसू शकतो, हे तितकंच आहे. मी रोखठोक विश्लेषण केलेलं आहे. सुनील पाटलांचं व्यक्तिमत्व याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सुनील पाटलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कसा फायदा होईल हा एक व्हिडिओ केलेला आहे. आता ते पक्ष बदलल्यामुळे हा दुसरा व्हिडिओ आहे. त्यामुळे विकास नामाच्या प्रेक्षकांनी याची नोंद घेतली गेली पाहिजे. सुनील पाटील समर्थकांनी नोंद घेतली पाहिजे, त्यांच्या विरोधकांनी नोंद घेतली. मी रोखठोक बोलतो. रोखठोक जे राजकीय नेते जे त्यांनी काम केलं असं त्यांचं नोंदवून त्यांचं जे चांगलं काम करतायत ते रेकॉर्डवर आणलं जातं. जे चुकीची भूमिका घेतली जाते कर्जतच्या राजकारणात ते सुद्धा मी रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे विकास नामाच्या प्रेक्षक जे आहेत त्यांना माहीत आहे विकास नामाची बातमी काय असते.
रोखठोक भाष्य केलं जातं, कुणाला भीक न घालता आम्ही रोखठोक विश्लेषण करतो. कारण कर्जतकरांना कळले पाहिजे कर्जतचे नेते कसे वागतायत, खालापूरचे नेते कसे वागतायत आणि कर्जत खालापूर मतदारसंघात किती विकास होतो हे रेकॉर्डवर आणण्याचं काम विकासनामा करतो. धन्यवाद.